नमस्कार मित्रांनो, मी वैभव कश्यप पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती वैभव कश्यप विश्वकर्मा कन्स्ट्रक्शन. जसं की मी तुम्हाला म्हणलेलं आहे की आपण नवीन Revit ट्युटोरियल सुरू करत आहोत, ज्यासाठी मी इंट्रोही टाकलेला आहे. बाकीचेही आपल्याला बेसिकपासून बघायचं आहे. वॉल कसे उभे करायचे, नंतर त्यामध्ये कॉलम्स कसे आहेत, प्लेस कशी करायची, ग्रिड सिस्टम काय आहे, लेवल्स कसे आहेत. जसं की वॉल आहे, ग्रेड्स आहेत, लेवल आपण बघतो. त्यासाठी आपल्याला ऍक्च्युली जावं लागतं एलिव्हेशन्स मध्ये, जसं की तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय, मी हायलाइट करतो ते. पण त्याआधी एक मलाही ऍक्च्युली काम आलेलं आहे. जस्ट एक कन्सेप्च्युअल आहे, फायनल प्रोजेक्ट नाही आहे तो, पण ते काम द्यायचं आहे एकाला. सो मला वाटलं की आपण हे करू आणि करता करता रेकॉर्डिंग करून तुम्हाला ही फुल प्रोजेक्ट देता येईल. ठीक आहे, तर प्रोजेक्ट सुरू करूया. जस्ट केरला स्टाईल, म्हणजे साऊथ इंडियन स्टाईल जे आहे, केरला स्टाईल, आपण मंडला स्टाईल जे म्हणतो, की ब्रह्मस्थान जे असतं आपल्या घराचं वास्तवानुसार, ते आपण कधीही कन्स्ट्रक्शन मध्ये मोकळं ठेवतो, म्हणजे एम्प्टी स्पेस असतो तो, त्याच्यावर कधीही कुठलं ओझं देऊ नये. त्याच्यासाठी तुम्ही माझे बेसिक वास्तुशास्त्राशी रिलेटेड 1-2 व्हिडिओ मी जस्ट अपलोड केलेले आहेत, तुम्ही ते बघू शकता. त्याची लिंक ही तुम्हाला वरती आय बटन वरती मिळून जाईल. जसं मी आता बोलतोय तसं तुम्हाला वरती ते डिस्प्लेही होईल आय बटनला. तुम्ही तिथं क्लिक करून ते व्हिडिओ बघू शकता. आणि बेसिक आणखी हवा असेल नॉलेज तुम्हाला तर तसं सांगा मला, त्याबद्दलही मी काही माहिती देण्याचा प्रयत्न नक्की करेन तुम्हाला. तर जस्ट केरला स्टाईल हाऊसचं आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं आहे. त्यासाठी बेसिक आपण एक बघून घेऊ कसं स्ट्रक्चर आहे काय नाही. ते जस्ट एक कन्सेप्च्युअल आहे, त्याच्यामुळे तुम्ही मापांकडे काही जास्त लक्ष देऊ नका. दॅट इज वी आर जस्ट गोइंग टू मेक दिस ए कन्सेप्च्युअल प्रोजेक्ट. इट इज नॉट at all a client based project. That's why we aren't going to be relying on any dimension राईट ना. ओके, जसे मी डायमेन्शन तुम्हाला दाखवतो तुम्ही त्या पद्धतीने घेऊ शकता, नाही तर तुम्हाला जसं कन्व्हिनियंट वाटेल तुम्ही त्या पद्धतीने डायमेन्शन घेऊ शकता. ओके, जस्ट रिमेंबर दॅट. तर सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा तर 8 इंची वॉल आहे, आपल्याला 8 इंची नको, 9 इंची हवी. मग त्यासाठी पहिल्यांदा इथे या वॉल पॅनलला तुम्ही क्लिक केला की ड्रॉप डाऊन ॲरोवरनं आर्किटेक्चरल वॉल घ्या. बघितलं नसेल मोबाईल तर पुन्हा दाखवतो. वॉल इथं आहे आर्किटेक्चर मध्ये. वॉलच्या ड्रॉपडाऊनला क्लिक केलं की वॉल आर्किटेक्चर आहे. वॉल आर्किटेक्चरवर क्लिक करा. इथं बेसिक 8 इंची येते. ह्या ड्रॉपडाऊनला जरी क्लिक केलं तुम्ही तरी तुम्हाला इथं अनेक वॉल भेटून जातात. 12 इंची मॅशनरी फील्ड, नंतर त्यानंतर डायरेक्ट जॅन्ट्रिक मॉडेल आहेत आणि पार्टिशन वॉल आहेत. आणि सगळ्यात खाली जे येतात आपल्याला ते कर्टन वॉल, एक्सटिरियर वॉल आणि स्टोअर फ्रंट, ते सगळे ग्लास पॅनल्स आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तर 8 इंची वॉल जी आहे आपली, आपण 8 इंचीवरती कॉन्सन्ट्रेट करू आणि त्याला एडिट करून 9 इंची करू. आपल्याला 9 इंची हवी आहे सध्याला, तर 9 इंची करू आपण. त्यासाठी पहिल्यांदा डुप्लिकेटवर क्लिक करायचं, एडिट पॅनलला जाऊन डुप्लिकेट. आता हे नकोच आहे आपल्याला, तर डायरेक्टली आपण इथे टाकून देऊया. आपल्याला काय नाव हवं आहे ते एक्सटिरियर वॉल 9 इंची. तुम्ही डायरेक्ट 9 इंची करू शकता. तुम्हाला जर इतकं डिटेलिंग करत बसायचं नसेल, तुम्हाला जर आवडत नाही आहे असं डिटेलिंग, तर तुम्ही डायरेक्टली 9 इंची करून ओके करू शकता. हे केल्यानंतर आपल्या इथं नाव चेंज झालं टाईपला, एक्सटिरियर वॉल 9 इंची झालं. पण इथं आपली जी विड्थ आहे ती बघा, ती 8 इंची दाखवते. त्याकरता आपल्याला स्ट्रक्चरवर एडिट यायचं. एडिटवरती आल्यावर इथं स्ट्रक्चर 1 आणि इथं क्लिक केलं, इथं 9 इंची टाका. दिस इज 0.9, म्हणजे 9 इंची वॉल तुमची क्रिएट झाली. मटेरियल साईड बाय साईड द्यायला शिका, जेणेकरून तुमचा पुढचा ताप वाचतो. की स्ट्रक्चर झाल्यावर काही वेळेस आपण बघतो की बरेच जण सांगतात की नंतर मटेरियल क्रिएट करायचं नंतर द्यायचं, तर ते शक्यतो फार किचकट जातं ते. कारण की प्रत्येक एलिमेंट, प्रत्येक कंपोनंट तुम्हाला पुन्हा पुन्हा घेऊन त्याला परत मटेरियल क्रिएट करत बसावं लागतं. ज्यावेळेस तुम्ही इथल्या ब्राउझरला क्लिक करता येतं, बाय कॅटेगरी आहे, त्याच्या साईडला 3 डॉट येतात, त्यावरती क्लिक केलं की हे मटेरियल ब्राउझर उघडतो. आता मटेरियल ब्राउझर मध्ये आपले इथलं काही हलवायचं नाहीये, कारण इथलं नको आहे आपल्याला. त्याकरता खाली आपल्याला ऑप्शन दिलेले असतात. इथं जे ग्लोबचं ऑप्शन आहे विथ प्लस इथं डिस्प्ले होते, क्रिएट अँड डुप्लिकेट मटेरियल.
या ड्रॉपडाऊनला क्लिक करायचं आणि क्रिएट न्यू मटेरियलवर क्लिक करा. इथं डिफॉल्ट न्यू मटेरियल म्हणून तयार होतं. ह्यावर राईट क्लिक करा आणि इथं रिनेम येतं. इथूनही रिनेम करू शकता, नाहीतर इथं आयडेंटिटीवर या आणि इथं नेम आहे, इथंही क्लिक करू शकता. डायरेक्टली नाव द्या एक्सटिरियर वॉल मटेरियल. आता आपल्याला सिरियली हवं आहे, कारण की आपल्याला अल्फाबेटिकली हे नको आहे सगळं. म्हणजे आपण जे क्रिएट करतोय ते त्यानुसारच यायला हवं आहे पुढे नाव. म्हणजे जसं की आपण मटेरियल ब्राउझर आता उघडलं तर उघडले आता हे डी सिरीजला आहे, तर तसं नको आहे. हे उघडले इथे यायला हवं आहे. ओके, तर त्याकरता आपण इथं नाव 01 दिलेलं आहे. मग इथं काही करायचं नाही आहे आपल्याला. आता लगेच ग्राफिक्स वरती या. ग्राफिक्स वरती आलं की अपीअरन्स वरती जावा. इथे बघा, इथं काही डिस्प्ले होतं का? काहीच नाही होत. ओके, तर त्याकरता आता इथे आपल्याला मटेरियल हवं आहे. सॉरी, इथं असेस ब्राउझर म्हणून आहे, ओपन क्लोज असेस ब्राउझर, ह्यावर क्लिक करा. इथं असेस ब्राउझर उघडतो. आता आपल्याला काय हवं आहे? आपले ब्रिक्स हवं आहे. तर इथं ऑटोडेस्क आहे, ऑटोडेस्क खाली अपीअरन्स आहे. अपीअरन्सच्या साईड ॲरोवर क्लिक करायचं, भरपूर तुम्हाला मटेरियल मिळून जातं. जस्ट खाली या आणि आपल्याला ब्रिक्स हवे आहेत. शक्यतो साऊथ इंडियन स्टाईल किंवा केरळ स्टाईल जर तुम्ही बघितली तर ते मॅशनरी स्ट्रक्चर जे असतात ते शक्यतो ब्रिक मध्ये नाहीतर स्टोन वर्क मध्ये असतात. तिथे भरपूर तुम्हाला मटेरियल मिळून जातात. तुम्हाला काही एक्स्ट्रा टेक्स्चर वगैरे डाउनलोड करायची किंवा बघायची काही गरज नाहीये जास्त करून. म्हणजे ऍटलीस्ट माझ्या अंदाजानुसार तरी. जर तुम्हाला एकदम हाय लेवल प्रोजेक्ट असेल कुठला, तिथे तुम्हाला कस्टम वॉल्स किंवा कस्टम स्टोन बिल्डिंग वगैरे बाहेर दाखवायचं असेल, त्याच वेळेस तुम्ही टेक्स्चर वगैरे उघडून घेऊ शकता तसं. ओके, तर हे आपल्याला इथे शक्यतो आपण चिरा बिटाच दाखवतो त्या टाइप मध्ये. मग आपल्याला रेड कुठे दिसली तर हे एक आहे बऱ्यापैकी रेड. दुसरे कुठे रेड दिसली तर आपण ते सिलेक्ट करू. हेही दिसतीये पण इतकी रेड नाही आहे ते, बट इट्स फाईन, इट कॅन वर्क. हे आपले रेग्युलर दिसतीये, हे बर्गंडी आहे. ओके फाईन, बघू एकदा सगळे आपण कोणते कोणते अवेलेबल आहेत आणि त्यातलं जर रेड जास्त सूट होणारा कोणता असेल तर ते आपण सिलेक्ट करूया. ओके फाईन, वरती जे आपण मगाशी बघितलं ते आपण सिलेक्ट करू. आय एम सॉरी. ओके, इथं आहे हे खाली. हे चांगलं दिसतच आहे. कोड आहे डेकोरेटिव्ह इंग्लिश. ते बॉन्डच्या नावाने काही दिलेले आहेत इंग्लिश वगैरे. तुम्हाला जसं सोयीस्कर वाटलं. आपल्याला इतकं घेणं नाही आहे आता सध्याला. प्रोजेक्टच्या अनुसार आपण फक्त करतो. हे घेऊया आपण सध्या. नाहीतर चल एक कोणतं तरी सिलेक्ट करू आपण, त्यानुसार घेऊन टाकू. ओके, आता इथं जो ॲरो येतो आपल्याला, हे दोन साइड ॲरो इथं होईल. याच्यावर गेला की तुम्ही रिप्लेस दी करंट ॲसेस इन एडिटर केलं की तुम्ही इकडं हा मटेरियल आपल्याला इकडे आला. ॲसेस ब्राउझर क्लोज करू शकतो आपण आता. आणि ह्या इमेजवरती क्लिक करा. ह्या इमेजवरती क्लिक केलं की तुम्हाला इथं साईज दाखवता येतं किती बाय कितीचा आहे आपल्याला ऍक्च्युली ब्रिक. सॅम्पल साईज किती बाय किती दिसणार आहे. मग खाली या आणि स्क्रॉल खाली गेला की साईज दिसते आपल्याला. त्याला डायरेक्ट 5 फीट करून टाका आणि एंटर दाबा. तुम्ही 5 फीट केला की 5 फीट बाय 5 फीट पण ठेवू शकता, नाहीतर आहे तशी साईज जरी ठेवली तरी चालते. 5 फीट बाय 5 फीट करू आपण. ठीक आहे, साईज वाढतेच आहे. इथं अनलिंक केम बाहेर पडाल. हे सगळं सिलेक्ट करून तुम्ही सेंटरला घेऊ इच्छित असाल तर घेऊ शकता. मी ऍटलीस्ट कम्फर्टेबल असतो असं काम करायला, त्यामुळे फक्त हे घेतो, बाकी काही नाही आहे. कसा दिसतो व्ह्यू आपण बघूया इथं 3D मध्ये. दिस इज हाऊ माय बेसिक स्ट्रक्चर इज विजिबल राईट नाउ. ओके, आता ह्या माझ्या कम्फर्टेबल ऍक्च्युली मी ज्यामध्ये आहे ते सेटिंग्स मी करतोय फक्त ग्राफिक डिस्प्लेच्या. आता तुम्हाला कसं दिसतंय हे माऊसचं सेंटरचं जे बटन आहे स्क्रॉल करतो आपण ते, आणि शिफ्ट जर ज्यावेळेस तुम्ही दाबता त्यावेळेस तुम्ही ऑर्बिट करू शकता. हे असं अप अँड डाऊन अँड बाय साइडवेज यू कॅन ऑर्बिट दी व्यू इन द 3D जस्ट बाय प्रेसिंग दी स्क्रॉल बटन ऑन युअर माऊस. ओके, ह्याला जर तुम्हाला बघायचं झालं तर आपण शेडेड मध्ये बघू शकतो. शेडेड मध्ये तुम्हाला फक्त एक कलर दिसेल की जो मगाशी आपण ग्राफिक्ससाठी वापरला होता. आणि रिअलिस्टिक मध्ये ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस आपल्याला ते ऍक्च्युअल ब्रिक कशी आहे ते दिसते आपल्याला. इट विल टेक सम टाइम आपको.
ओके फाईन. आता इथं बघा, इथे एवढं क्लिअर नाही आहे आपल्याला, ब्रेक एवढं क्लिअर नाही आहे, म्हणजे आपल्याला साईज वाढवावी लागणार आहे. शेवटी आपण करू ते, त्यावर करू काम आपण शेवटी. ठीक आहे, सध्याला तर एवढं सफिशियंट आहे आपल्याला. ओके, आता ह्याची हाईट बघा, सगळ्याची हाईट किती झालेली आहे, 20 फूट झालेली आहे. तर पहिल्यांदा जाऊन आपण लेवल सेट करूया. साऊथ एलिव्हेशन मध्ये आलो आपण. साऊथ एलिव्हेशन मध्ये आल्यानंतर सगळं सिलेक्ट करूया. इथं सगळे वॉल सिलेक्ट झालेले आहेत आपले. आणि बेस कन्स्टंट इथं लेवल 1 आहे. टॉप कन्स्टंट आपल्याला लेवल 2 हवा आहे. लेवल 2 देऊन टाकूया. हे बघा 10 फुटाची झालेली, ते लेवल आपली 10 फुटाची आहे. आपल्याला आणखी लेवल क्रिएट करायच्यात. एक वरची टॉप लेवल एक क्रिएट करू आपण, नाहीतर शक्यतो एक मजलीच करू आपण आज. इथं लेवल आहे ऑप्शन, लेवलवरती क्लिक करा. जस्ट फ्रॉम हिअर बिलो वी आर गोइंग टू कन्स्ट्रक्ट द लेवल बिलो. सो 4 feet below. Okay, just leave it like that. आणि आता नाव देऊया. ठीक आहे, आपली लेवल 4 आहे ते ग्राउंड लेवल आहे ऍक्च्युली. ग्राउंड लेवल. ओके, आता आपल्याला हे सिरियली हवं आहे. त्यासाठी आपण काय करूया, आता सिरियली हवा आहे, त्यामुळे आपण इथं 1 टाकून देऊ आणि डॉट 1 डॉट ग्राउंड लेवल. बाहेर क्लिक करा. लेवल 1 आहे ते 2 डॉट फर्स्ट फ्लोर लेवल. थ्री डॉट सेकंड फ्लोर लेवल. ओके, सो ह्या आपल्या लेवल्स क्रिएट झालेल्या आहेत. इथे डायरेक्ट झूम टू ऑल बटन असते, क्लिक केलं की तुम्हाला इथे डायरेक्ट दिसून जातं कसं आहे काय नाही ते. आता पुन्हा आपण सेकंड लेवलला आलेलो आहे. आपल्या इथं आल्यानंतर आपल्याला खालचं एकतर हे करायचं, फ्लोअर क्रिएट करायचा. त्याकरता आपण त्या फ्लोअरवर जाऊया. फ्लोअर आर्किटेक्चर, रेक्टँगल. त्याआधी आपल्याला हे 1 फूट आहे, आपल्याला 1 फूट मध्ये 4 फूट हवं. मग ते एडिट वर जाऊया आपण. डुप्लिकेट and this is the 4 feet length. Okay, fine. एडिट मध्ये जावा. इथं बघा, इथं 1 फीट दाखवतं आपल्याला. आपल्याला इथं 4 फीट करायचं ऍक्च्युली. टॅब दाबू आपण. मटेरियलला जाऊया. मगाशी जसं सांगितलं 3 डॉट वरती क्लिक करा. मटेरियल ब्राउझर उघडेल. ग्लोब वरती या खाली क्रिएट न्यू मटेरियल and it will create a default new material. Just right click on that and you will get the menu of rename. Just rename it with 0 to plinth material and just press the enter key on your keyboard. Open the assist browser and from here just go into the appearance. आता आपल्याला काय हवं आहे, इथं फक्त फ्लोर फिनिश हवा आहे आपल्याला, जास्त काही करायचं नाही आहे. मग कार्पेट घ्या, स्टोन घ्या, टाईल्स घ्या, गंगे घ्या. स्टोन मध्ये बघू आपण. शक्यतो ते जरा स्टँडर्ड पण दिसतं आणि दिसताना जरा एक लुक चांगला येतो रेंडरच्या वेळेस. कोणतं स्टोन घ्यायचं बघा, हे चांगलं वाटतं, डार्क ऑरेंज स्क्वेअर. ओके चलो, हे जास्तच होईल. मार्बल ग्रे पण आहे, ग्रीन आहे, ग्रीन ऑफसेट आहे, मार्बल व्हाईट आहे. ओके, ग्रे ब्राउन, ब्राउन ब्लॅक पण आहे, ग्रीन. ओके, स्टँड मटेरियल लुक्स गुड. ओके, ह्याला घेऊया, असिस्ट करूया. ह्याचं फ्लोर फिनिश आहे तसंच ठेवू. बंप आहे, सेट आउट आहे, ट्रान्सपरन्सी. ओके, आता सध्याला काय हलवायला नको आहे. जस्ट इथं ग्राफिक्स वरती येऊ. यूज रेंडर अपीअरन्स, अपीअरन्स अप्लाय. ओके, क्लिक ऑन ओके, क्लिक ऑन ओके. And that's it. Just select the first corner, select the second corner and leave it. This is your plinth. Okay, आता ठीक आहे, आपण हे केलं तयार. पण आता आपला एक इश्यू आहे की आपण तिथं हाईट मेन्शन केलेली नाहीये त्याची. तर बघा मी काय म्हणतो तुम्हाला लक्षात येईल. आपण दिले कुठे? ओके, दिले बरोबर. ठीक आहे, ग्राउंड लेवल 2. ठीक आहे, हे इथं आहे आपलं. कसं दिसतंय 3D मध्ये बघू आपण. ठीक आहे, जसं आपल्याला हवंय तसं पडलेलं आहे ते. आता इथं स्टेअर द्यायचे आपल्याला, इथे विंडो करायची.
इथे विंडो करायची आहे. या साईडला स्लोप रूफ द्यायचा आहे, या साईडला स्लोप रूफ द्यायचा आहे आपल्याला, या साईडला सेंटर्ड डोर द्यायचा आपल्याला विथ अलॉंग विथ 2 विंडोज साईड बाय साईड. ह्या साईडला 2 पिलर्स द्यायचे जे की असतात ऍक्च्युली त्यांच्या साऊथ इंडियन कल्चरमध्ये ते आहे बऱ्यापैकी. सो जस्ट लेट्स गो विथ दॅट फ्लो. आता रूफ वरती जाण्याआधी आपण डोर्स आणि विंडोज लावून घेऊया. डोर वरती क्लिक करा. तुम्हाला इथला डोर जर हवा असेल तर इथलाही वापरू शकता. सध्याला आपण साधा प्रोजेक्ट करतो, साध्या ह्याच्यामध्येच लावूयात. नाहीतर लोड फॅमिली करू. माझी जी फॅमिली आहे त्यामधनं, माझी फॅमिली इन द सेन्स जिथं मी रॅबिटच्या स्टोअर करून ठेवलेलं आहे तिथून आपण घेऊ. रॅबिट फॅमिली स्टोअर एक्सटिरियर डोर हवा आपल्याला. ठीक. नेहमीच्या आपण जे वापरतो ते इम्पेरियल लायब्ररी मध्ये आहे. इथे डोर्स आहे. डोर्स मध्ये रेसिडेन्शियल मध्ये तुम्ही आला की डबल डोर पण आहे आणि सिंगल डोर पण आहे. त्यामध्ये डबल डोर वापरूया आपण. दिसताना चांगला दिसतो. सो लेट्स पिक दी लार्जेस्ट साइज फॉर दॅट. 6 feet by 8 feet. दिस विल बी फाईन. सिलेक्ट करूया त्याला. क्लिक करा. ओके करा. And it will take some time to get loaded into the properties panel, I mean into the project. Okay, so load झालेला आहे. Just get into the center. तुम्हाला इथे सेंटर हायलाइट दाखवतो 12 फूट 12 फूट सेंटरला आहे. and this denotes that आता हे बाहेर जे स्विंग दाखवते तुम्हाला ह्याचा अर्थ असा असतो की ते बाहेरच्या साईडला स्विंग होत आहे. तुम्ही आतमध्ये गेला की बघा हे आतल्या साईडला स्विंग होणार दाखवतं. आपल्याला आत नको बाहेर स्विंग होणार हवा. ठीक आहे. सेंटर प्लेसमेंट झाली. प्रेस एस्केप की फॉर 2 times. आता विंडोज वरती जावा. तिथे पण आपण ह्यामधूनच बघूया. एम्पेरिकल फॅमिली जी आहे त्यामधूनच बघूत आपण. डिटेल आयटम आहे. डिटेल आयटम मध्ये विंडोज भेटते कधी कधी. किंवा जस्ट गो बॅक अँड गेट टू दी लास्ट वन. हिअर यू विल गेट दी विंडोज ऑप्शन. आता ह्यामधलं विंडोज तुम्हाला कोणतं चांगलं वाटेल ते तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता. सध्या तरी आपल्याला कॅरल स्टाईलला शो होणारा असं द्यायचं आहे. ऍटलिस्ट एक ऑथेंटिक लुक हवा आहे आपल्याला. ओके, सो लेट्स गो विथ दिस. ओके, लेट्स गो विथ दिस. यामधली लार्ज साईज. ओके, 5 feet आहे आपल्याकडे. 5 feet बाय 5 feet 2 inches. हे घेऊया साईज आपण. ओके, प्रोजेक्ट मध्ये लोड झाली की आपण ह्याच्यानंतर रूफ कन्स्ट्रक्ट करू. रूफ कन्स्ट्रक्ट झालं की वरती थोडेसे एलिमेंट एक्सट्रुजनने घेऊ आणि सेंटरला आपल्याला मंडला क्रिएट करायचा. सो तेही कसं करायचं तेही बघूत आपण. ओके, फाईन. विंडो लोड झालेली आहे. जस्ट झूम इन. तुम्हाला जर जास्त अंदाज येत नसेल तर ह्याला झूम करा आणि इथे सेंटरला आला तुम्ही. हे बाहेरच्या साईडला फक्त तुमचा एरो घेऊन या. सेंटरला नाही आहे अजून. हे सेंटरला आलं. क्लिक करून द्या. 6 फूट 6 फूट तुमची विंडो प्लेस झालेली आहे. जस्ट क्लिक ऑन दी सेंट्रल स्क्रॉल बटन ऑफ युअर माउस अँड ड्रॅग इट. हे ड्रॅग केलं की तुमच्या साईडला तुमची स्क्रीन ड्रॅग होते ऍक्च्युली आहे. इथं पण हे विंडो प्लेस करून देऊ आपण. आता ऍक्च्युली घर मोठंच आहे मग त्या हिशोबाने आपल्याला विंडो पण लावायच्यात. लावून देऊ आपण. 4 फूट 6 इंच. 4 फूट 6 इंच. ठीक आहे. ह्या 2 विंडोज लावल्यात आपण. चल, आता रूफ लावण्याआधी आपल्याला पहिल्यांदा बॉटम क्लिअर करून घेऊ. आता हे हायलाइट झालं होतं इथं बघा. हे ऍक्च्युली आपल्या इथं ह्यावर तुम्ही आरून येला की हायलाइट होतं. हे आपली प्लेन लेवल आहे म्हणजे फ्लोर आहे खालचा. आता ह्याला आपल्याला सेंटरला कट द्यायचा आहे पण सेंटर इथं मार्क होत नाही आपलं. तर त्यासाठी मार्क करण्यासाठी अनोटेट मध्ये जाऊया आपण आणि इथे डिटेल लाईनचं ऑप्शन आहे. त्यानंतर आपण डिलीट करू शकतो. जस्ट फाइंड दी सेंटर लाईन ऑफ दिस लाईन. तुम्ही ड्रॅग गेला की स्नॅप होतो सेंटर पॉइंट. स्नॅप झाला की इकडचाही स्नॅप होतो. जस्ट ड्रॉ दिस वन. प्रेस एस्केप फॉर 1 time.
just snap this center point and snap this center point. Press the escape key for two times. दोनदा escape key दाबून घ्या. ओके. आता आपल्याला किती फुटावर हवं आहे? हे 12 फुटावर आहे. मग हे 12 फूट, इकडून पण 12 फूट हवं आपल्याला आणि इकडून पण 12 फूट हवं आपल्याला. 12 फुटावर केलं तरी चालतंय. ठीक आहे, 12 फुटावरच आपण घेऊया. पुन्हा एकदा आर्किटेक्चर वरती जावा. हे फ्लोअर सिलेक्ट करूया. फ्लोअर सिलेक्ट केला, एडिट बाउंड्रीज म्हणा. एडिट बाउंड्रीज म्हणल्यानंतर तो पिक लाईनचा ऑप्शन येतो या साईडला करीता. पिक लाईनचा ऑप्शन घ्या. इथं ऑफसेटचा ऑप्शन येईल. ऑफसेट आला. ऑफसेटला 12 फूट टाकून द्या. 12 फूट टाका. एंटर वगैरे काही दाबू नका. खाली आहे इथं. एंटर दाबलं तरी चालतं, नाही असं नाही आहे. दाबा ते आणि ह्या लाईनच्या इकडे बघा. इकडे गेलं की ह्या साईडला तुम्हाला हायलाइट होतं. आता ह्या लाईनच्या ह्या साईडला आलं, थोडासा एरो इकडे द्यायचा. ह्या साईडला लाईनला तुम्हाला दाखवतं. इथं फर्स्ट लाईन टाकली आपण, सेकंड लाईन, दिस इज द थर्ड लाईन, दिस इज द फोर्थ लाईन. ओके. हे आपल्या सेंटरचा मंडला भेटला. ह्याला आपण सेंटरला पण ऍडजस्ट करूया थोड्या वेळाने. पहिल्यांदा हे नको असलेले पार्ट आपल्याला ट्रिम करायचे. त्याकरता इथे ट्रिम कमांड आहे, ट्रिम एक्सटेंड. आता आपल्याला हे आणि हे हवं आहे, हे आणि हे नको आहे. मग जे हवं आहे ते सिलेक्ट करायचं. हे आणि हे पाहिजे आहे मला, वरचं गेलं. तसंच हे आणि हे पाहिजे आहे मला, वरचं गेलं. आता हे आणि हे हवं आहे मला, हे नको आहे. मग हे आणि हे आणि हे. ओके. हा लूप क्रिएट झाला आपला. दोनदा एस्केप दाबा. हे पूर्ण सिलेक्ट करा आणि ह्याला ॲरोच्या मदतीने खालच्या साईडला सरकवून घ्या थोडंसं, म्हणजे हे तुमच्या सेंटरला येऊन जाईल. ओके. हा तुम्हाला तुमचा सेंटर मंडला भेटला इथे. म्हणजे तुमचं ब्रह्मस्थान जे आपण थोडक्यात म्हणतो ते. मग इथून जर जास्तच आतमध्ये वाटत असेल तर ह्याला आपण आतमध्ये घेऊ शकतो. ह्याला 14 फूट करू आपण आणि ह्याला पण 14 फूट करून घेऊ. इथे डायरेक्ट डिस्टन्स आहे आपल्याला. इथे 14 फूट टाईप करा. ओके, फाईन. हे थोडंसं सोयीस्कर दिसतं. चालेल, ठीक आहे. ओके. आणि इथं नंतर फिनिश करून द्या. हे तुम्हाला सेंट्रल भेटलं. आता हे कसं दिसतंय तुम्हाला इथून दाखवतो मी. आता आपण समोरून किंवा साईडनं बघितल्यावर हे आतलं आपल्याला काय चाललंय ते दिसत नाही. इथून दिसतं का आपल्याला? शिफ्ट दाबा, स्क्रोलचं मिडल बटन दाबून धरा आणि हा बघा, हा तुमचा सेंटर मंडला भेटला तुम्हाला. आता ह्याला पण आपल्याला खाली फ्लोर द्यावा लागणार आहे, ते आपण नंतर करू दे. पण हे सध्याला स्ट्रक्चर आपलं असं दिसतं. ओके. फाईन. ठीक. इथं बघा. आता इथं आपल्याला मटेरियल चेंज करावं लागेल, नंतर करू ते आपण. ठीक, नंतर करू द्या आपण. सध्या तरी स्ट्रक्चर आपलं असं दिसतं. ओके. पुन्हा एकदा फर्स्ट फ्लोअरला आलोत आपण. आता फर्स्ट फ्लोअरला आल्यानंतर सगळ्यात आधी तरी वॉल्स क्रिएट करायची तर काही गरज नाही आहे आपल्याला सध्याला आताच. पण तरी जस्ट पिलर प्लेसमेंट करून घेऊत आपण. आता ह्या लाईनचं आपल्याला काही नाही एवढं, हे काढून टाकूत आपण. हे दोन्ही कंट्रोल दाबून सिलेक्ट करून घ्या आणि इथं डिलीटचं बटन आहे, हे डिलीट करू शकता. नाहीतर डायरेक्टली कीबोर्डवरून डिलीट म्हणला तरी डिलीट होतं ते. ओके. कंपाऊंड नाहीतर कॉलमवरती आहे. कॉलमला आलात. कॉलम नंतर प्लेस करू आपण. रूफ टाकून कॉलम प्लेस करू. त्या आधी आता आपण ओके पहिल्यांदा फ्लोर टाकून घेऊ वरती, म्हणजे आपल्याला रूफ टाकायला सोपं जाईल. ओके. फ्लोर आर्किटेक्चर. आता इथं प्लेन दिलेला आहे आपण. एडिट टाईप, डुप्लिकेट आणि इथं 6 इंची टॉप फ्लोर. ओके. एडिट, इथे या, इथे 6 इंची करा आणि इथं प्लेन मटेरियल आहे ते प्लेन मटेरियल काढून टाकू आपण. ठीक आहे. अपीअरन्स वर जाऊ. इथं आपल्याला नवीन मटेरियल क्रिएट करावं लागतं. क्रिएट न्यू मटेरियल वर क्लिक करा. डिफॉल्ट न्यू मटेरियल आलं, रिनेम करा 03 टॉप फ्लोर
मटेरियल आणि एंटर दाबा. एंटर दाबल्यानंतर इथे नवीन क्रिएट झाले आपल्याला. असंच ब्राउझर उघडा आणि जस्ट आपल्याला एक पेंट हवा आहे. इथं फिनिश मध्ये जरी गेला तरी फिनिश मध्ये भेटेल, नाही तरी तो वॉल पेंट वरती जरी आला तरी वॉल पेंट भेटून जाईल. सध्याला तरी आपण एक व्हाईट किंवा बेज वगैरे घेऊया. असा बेज कलर तो घेतला तरी चालेल, पण शक्यतो व्हाईट बघू आपण. व्हाईट कुठे भेटतो आपल्याला एकदम. ओके, हा चांगला आहे, ह्याला घेऊया. ओके ठीक आहे, व्हाईट आपल्याला भेटलेला आहे. अप्लाय करू, ओके करू, ओके आणि ओके. ठीक आहे, आता इथं आलो की हे सिलेक्ट करू आणि जस्ट टेक दिस पॉइंट, टेक दिस पॉइंट. हे झालं. त्यानंतर इकडचं आणि इकडचं. ओके, हे दोन झाले. आता सिलेक्ट करा. आपल्याला फक्त इकडं आणि इकडं स्लोप हवा आहे आपल्याला. मग हे आणि हे कंट्रोल दाबून सिलेक्ट करा आणि इथं डिफाईन स्लोप म्हणा. हे 4 स्लोप आपले तयार झाले. ओके, फिनिश करा. ओके, सेपरेटली डिफाईन केले तरी चालतात. सेपरेटली डिफाईन करून बघू. बहुतेक ग्रॅव्हिटी असं घेत नाही आहे. बघू आपण. डिफाईन स्लोप, ओके फाईन. नाही घेत आहे, ठीक आहे. आपण पुन्हा ट्राय करू. डिफाईन स्लोपचा ऑप्शन ऑन करू आपण आणि ट्राय करू. ठीक आहे, आपल्याला फ्लोरच टाकायचा होता. सॉरी, दॅट इज माय मिस्टेक. आपल्याला फ्लोर टाकायचा होता. आपण रूफचे कमांड इथं वापरतो. सॉरी, सगळ्यात आधी तर इथं टाकून घेऊ आपण रूफ सगळा. ओके, हा रूफ झाला. सेकंड फ्लोर लेवल आहे. इथं आपल्याला लेवल चेंज करायची आहे. सेकंड फ्लोर लेवल घ्यायची. ओके, एस्केप दाबा दोनदा आणि टिक करा. डोंट अटॅच म्हणा सध्या तरी. 3D वरती जावा. ओके, 3D वरती स्लॅब पडलेला आहे वरती. दाखव, स्लॅब पडला वरती. ओके, आता आपल्याला काय करायचं, इथे आणि या साईडला ह्या दोन्हीकडे आपल्याला सेंटर हवा आहे. आता त्याकरता कसं करायचं, आता हे फ्लोर आहे. सगळ्यात पहिलं तर आपण ते रूफ कटिंग करून घेऊया. इथं दिसत नाही आहे. थर्ड फ्लोअरला जाऊया. हे सिलेक्ट झालं. आता इथनं खालचं काही दिसतंय का आपल्याला? खालचं काही दिसत नाहीये. तर त्यासाठी काय करायचं, इथं खाली बघ, खाली दिसत नाही आपल्याला. खालच्या फ्लोअरचं काही दिसत नाही. खालचा व्ह्यू दिसण्यासाठी जस्ट गेट टू दी प्रॉपर्टीज पॅनल आणि ह्या ऑप्शनवर क्लिक करा. इथून डायरेक्ट ग्राउंड लेवल क्लिक करा. इथं कटिंग दिसते आपल्याला. आता काय कट करायचं आपल्याला, ठीक आहे. फ्लो सिलेक्ट करा, एडिट बाउंड्रीज, पिक लाईन आणि हे पिक लाईन आणि ह्या लाईन पिक करा आहे तशी. ओके, आणि प्रेस एस्केप फॉर 2 टाइम्स. एंटर. बरं, अटॅच करा. ठीक आहे. ओके, आता 3D मध्ये जर गेलो आपण तर वरती पण आपल्याला ओपनिंग भेटलेली आहे. जसं की ट्रेडिशनल कॅरल स्टाईल बिल्डिंग किंवा एक साऊथ इंडियन बिल्डिंग मध्ये आपण जसं बघतो की आतमध्ये गेल्यावर एक मंडला असतो आणि त्याच्यामध्ये आतमध्ये ओपन असतो स्पेस. तो ओपन स्पेस आपण आता क्रिएट केलेला आहे. ओके, ठीक आहे. पुन्हा एकदा जाऊत आपण ह्या फ्लोअरला आणि आता इथं आपल्याला रूफ क्रिएट करायचं. रूफ ड्रॉप डाऊन एरोवरती क्लिक करा. रूफ बाय फुटप्रिंट, सिलेक्ट रेक्टँगल, डिफाईन स्लोपला टिक राहू देईल आणि एवढाच पोर्शन आपल्याला हवा आहे सध्याला. आणि सेम वे इकडून पण हवा आहे आपल्याला. ठीक आहे, दोनदा एस्केप दाबा. ही लाईन सिलेक्ट करा, ही लाईन सिलेक्ट करा, ही लाईन सिलेक्ट करा, ही लाईन सिलेक्ट करा आणि सेव्ह प्रोजेक्ट म्हटल्यानंतर मी माझ्या लोकेशनला जातो. लोकेशनला जाऊन सेव्ह करतो. सो द नेम इज Kerala style center of the Mandala house. Okay. It is generating the model.
ठीक आहे. आता हे झाल्यानंतर आपण इथं क्रिएट करू. आता इथून आपल्याला हवाय खरं तर हे इथून आपल्याला इथूनच हवाय. ऑफसेट आपल्याला 2 फूट देतो आपण, 2 फूट ऑफसेट. ओके फाईन, 2 फूट ऑफसेट आहे. चालतं, ठीक आहे. हे आणि हे नको आपल्याला. अनटिक करा डिफाइन स्लोपला आणि इथं टिक करून. ओके, दिस इज द सेंट्रल प्लेसमेंट. आता बरोबर स्लोप पडला आपला. ठीक आहे. सेम वे आपल्याला जायचं इथं आणि ह्या साईडला पण स्लोप टाकायचा आपल्याला. सो त्याकरता पुन्हा एकदा रूफ बाय फुटप्रिंट, सिलेक्ट द रेक्टँगल, ऑफसेट ऑफ 2 feet. फ्लोर एस्केप दाबा दोनदा. ही एक लाईन सिलेक्ट करा, ही एक लाईन सिलेक्ट करा आणि डिफाइन स्लोप अनटिक करा. दोन्ही पण चेक झालेला आहे. आता फक्त आपल्याला जायचंय साऊथ मध्ये आणि सगळ्या भिंती सिलेक्ट करायच्या. ओके, सगळं सिलेक्ट करा आणि इथं फिल्टर नावाचा ऑप्शन आहे, फिल्टरला क्लिक करा, चेक नन, आणि ह्यावरती आपल्याला फक्त वॉल्स हव्यात. अप्लाय म्हणा, ओके म्हणा. आता इथं ऑप्शन वरती येतो बघा, अटॅच टॉप टू द बेस. ओके, आपल्याला हे टॉपला अटॅच करायचं आहे. आता ह्यावर क्लिक केलं की तुम्हाला तो विचारतो कोणता टॉप. अटॅच टॉप टू द बेस इथं करायचं आपल्याला. ओके म्हणा आणि पुन्हा अटॅच टॉप टू द बेस आणि इथे म्हणा ओके करा. वाटल्यास तर एकदा फ्लोर आपण डिलीट करू आणि फ्लोर डिलीट करून आपण ते करू, म्हणजे ते व्यवस्थित होईल. म्हणजे आपण फ्लोर टाकायला जर अशी गडबड केली होती, फ्लोर डिलीट करू आपण. ओके फाईन. ओके, आता वॉल्स कम्प्लिटली अटॅच आहेत. ओके, कुठून हे काही नाही आहे इश्यू. आता बघा इथे तुम्हाला जर बघायचं असेल खालून आपण बघू, तुम्हाला दाखवतो. वॉल पूर्णपणे अटॅच आहेत आता, दिसतात. हा फ्रंट व्ह्यू आहे आपला. ठीक आहे, आता आपण ह्याला जाऊया इथे एडिट टाईपला गेल्यानंतर ह्याला डुप्लिकेट म्हणूया. 1 इंची आहे आपल्याला, 1 इंची नको आहे, 6 इंची स्लॅब. ओके म्हणा. इथे एडिट वरती या, इथे 6 इंची करायला आणि मटेरियल आपल्याला आता कौलारचं द्यायचं आहे. बाय कॅटेगरीवर क्लिक करा, क्रिएट न्यू मटेरियल, राइट क्लिक, रिनेम 04 स्लांट स्लॅब मटेरियल, क्लिक एंटर. आणि इथं अपीअरन्स मध्ये येऊन आता बघा इथे इमेज नाही आहे आपल्याला, इमेजवर क्लिक करा आणि तुमच्याकडे जर रॅबिट फॅमिली किंवा बाकीचं काही असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही जर इमेज वगैरे सेव्ह केले असतील कौलारचे वगैरे तर ते सर्च करा फक्त एकदा. ओके फाईन. आपल्याला जसा हवा आहे तसा स्लॅब झालेला आहे. ठीक आहे, ह्याला सिलेक्ट करा परत त्या स्लॅबला. सेकंड फ्लोअरला जावा, एडिट बाउंड्री, पिक लाईन. आता हे लाईन पिक करा. ठीक आहे, जवळपास झालेला आहे आपला. ओके, टिक करा. हा आपल्याला स्लोप भेटलेला आहे, आपल्याला जसा हवा आहे तसा भेटला आपल्याला. म्हणजे मंडला पण तिथेच आहे आपला, सेंटर कटही भेटला एकच, आपण काहीतरी गोल झालेला आहे आपला. नियर अबाउट 1 इंच इथून घेऊ. आता
स्पेस बार दाबला की हे आतमध्ये ऑफसेट येईल. एंड. ओके, ठीक. हे झालं. ह्या रेक्टँगलला डायरेक्टली सिलेक्ट करू आपण. 2 सिलेक्ट झाले. थर्ड, फोर्थ आणि स्लोप काढून टाक. ठीक आहे, टिक करा. आपल्याला कटिंग भेटलेली आहे. आपल्याला जशी हवी होती तशी. 3D मध्ये जाऊ आपण. बघ, 3D मध्ये कटिंग भेटली आपल्याला जशी हवी तशी. आता टॉप व्ह्यू जर बघायचं म्हटलं तर एक्झॅक्टली तुम्हाला लक्षात येईल मी काय म्हणतो. हे आरपार दिसतं आपल्याला, खाली काही नाही आहे स्ट्रक्चर, त्यामुळे तसं दिसतं आपल्याला. ओके, ठीक. हे आपलं घर आहे सध्याचं. नंतर याची वाढवतो. ठीक आहे, आता झालेलं आहे आपलं हे. सेकंड फ्लोर लेवलला जेव्हा आपण कॉलम आहे आपल्याकडं आर्किटेक्चरल कॉलम. आर्किटेक्चरल कॉलम मध्ये कोणता इथं रेक्टँगल कॉलम आहे. लोड फॅमिली मध्ये जाऊ, बॅक जावा. इथं कॉलम आहेत आणि हे पण आहे आणि डॉरिक कॉलम पण आहे. आपण मेटल क्लॅडिंग घेऊया. डॉरिक कॉलम पण छान दिसतो. मेटल घेऊया, ओपन करू. एक इथे ठेवूयात आणि एक इथे ठेवूयात. त्यानंतर एक इथे, 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 इथे. इथे एडिट फॅमिली उघडा, कारण त्याची साईज भरपूर मोकळी असते, सॉरी मोठी असते. एडिट फॅमिलीवर क्लिक केले की त्याची फॅमिली ब्राउझर उघडेल सगळं. हा व्ह्यू आहे ऍक्च्युअली. ह्याला क्लिक करा. ह्याला क्लिक केलं की आपल्याला ह्याची साईज कमी करायची ऍक्च्युअली. सो एडिट रिव्हॉल्वर क्लिक करा आणि इथे जी साईज दिसते आपल्याला ही आपल्याला कमी करायची आहे. सो जस्ट पुश इट इनसाइड. ॲरोच्या मदतीने करू शकता तुम्ही, नाहीतर ह्याला आतमध्ये डायरेक्टली पुश करू शकता तुम्ही. ओके, फाईन. दिस मच इज फाईन आहे. हे 6 इंची आहे, चालतंय तेवढं आपल्याला. ओके, फाईन. रिव्हॉल्व करा. ठीक आहे, चालतं आपल्याला एवढं. लोड इनटू प्रोजेक्ट. येस, ओव्हर द एक्झिस्टिंग व्हर्जन. ओके, आता 3D मध्ये जातो आपण. बघा, आता साईज बऱ्यापैकी कमी झालेली आहे प्रत्येकाच्या. दिसताना आता सोबर पण दिसतं आणि तेवढं आवाडवे वाटत नाही आता ते. तुम्हाला आणखीही जर साईज कमी हव्या असतील तर आणखीही साईज कमी करू शकता, पण सध्याला आपल्याला काही गरज नाही आहे कमी करायची, त्याच्यामुळे आपण काही कमी करत नाही आहोत. आता इथं थोडंसं मिसप्लेसमेंट झालेलं आहे, कारण की आपल्याला ऍक्च्युअली रूफ पर्यंत पाहिजे आहे. ठीक आहे, ते करू आपण व्यवस्थित. दिस इज युअर फ्रंट व्ह्यू. फ्रंटला सध्याला तरी घर असं दिसतं आपलं. ओके, प्युअर साऊथ इंडियन स्टाईल. ह्याला थोडंसं साईडला घेऊया म्हणजे हे सेंटरला येईल याप्रमाणे. ओके, ठीक आहे. हे सेंटरला आले आहे बऱ्यापैकी. आता ह्यामधला हे आणि सेकंड फ्लोअर. तर सेम आपल्याला रूफ अजून एक अप्लाय करू आतमध्ये.
तिथे पूर्णच रूफच तयार होईल. हे जर करायचं असेल तर करू शकता तुम्ही, नाहीतर तसं काही कंपल्शन नाही आहे त्यामध्ये. जस्ट ग्राउंड फ्लोअरला जाऊ, हे व्यवस्थित आहे, याला तुम्ही इथपर्यंत जरी आणलं तरी चालेल. हे चालेल. ओके, इथे येऊ आणि इथून जरा असं वॉल क्रिएट करून बघूत आपण कसं होतं ते. वॉल आर्किटेक्चर इथं 9 इंचीस आहे, 9 इंचीस वॉल घेऊत आपण बाहेर. सेंटर लाईन आहे, इथं अनकनेक्टेड आहे. सो अनकनेक्टेड आपल्याला 3 फूट हवे फक्त. इथं वॉल सेंटर लाईनच्या ऐवजी हे 60 क्लिअर करूया. सगळ्यात पहिल्यांदा समोरची वॉल टाकून बघूत आपण कसं दिसते. स्पेस दाबा, आतमध्ये जाईल वॉल. इथपर्यंत सांगूया आपल्याला. एस्केप दाबा दोनदा आणि 3D मध्ये जा. 3D मध्ये आल्यानंतर अशी काहीशी वॉल दिसते, जी काही इतकी खास दिसत नाहीये तशी. या वॉलला काय करूया मग आपण फ्रंटला जाऊ. हिला इथपर्यंत कनेक्ट करू, हिला इथपर्यंत कनेक्ट करूत. ओके, फाईन. क्लिक करा, एडिट प्रोफाइल म्हणा, नंतर पिक लाईन. पिक लाईन नाही इथे चालेल, हे डायरेक्टली एडिट करू आपण. फाईन. ट्रिम अँड एक्सटेंड, हे आणि हे हवं आहे आपल्याला. सेम वे हे आणि हे हवं आहे. ओके, ठीक. तसंच सेम वे ह्या साईडला करू. इथून लाईन घ्या, क्लोज करा. ट्रिम अँड एक्सटेंड, आपल्याला हे आणि हे लाईन हवी आहे, हे आणि हे लाईन हवी आहे. ठीक, कनेक्ट झालेला आहे व्यवस्थित. आपला लूप तयार आहे. सो यू वोंट बी हॅविंग एनी प्रॉब्लेम. आता इथून फक्त हे व्हाईट कशामुळे दिसतंय आपल्याला, तर रूफ व्हाईट आहे. तुम्ही असं समजू नका की ते गॅप झालेला आहे, गॅप नाही येतो, रूफ व्हाईट आहे. ओके, ठीक. आता व्यवस्थित दिसू लागलेलं आहे. फ्रंटचं आणखी जर असं आपल्याला काम करावं लागेल. पुन्हा एकदा एडिट प्रोफाइल, काढून स्टॉप. ट्रिम अँड एक्सटेंड, इथे आहे. ट्रिम अँड एक्सटेंड झालं तर तुम्हाला इथे जर असं नीट व्यवस्थित दिसत नसेल तर हिडन लाईन्स करा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आपण काय करतो. हिडन लाईन्स तर तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल. आय एम सॉरी, ऍक्च्युली माझ्या लक्षात नाही आलं, तुम्हाला तसं समजणार नाही येतं. आता ही लाईन आपण ह्या रूफच्या एज पर्यंत आणतो. असं इथपर्यंत आणली, सोडून द्यायची, एस्केप दाबा. आणि आता पुन्हा इथे यायची गरज नाही आपल्याला. आपल्याला काय करायचं, हे आणि हे कनेक्ट करायचं. जस्ट गेट द ट्रिम अँड एक्सटेंड कमांड सिलेक्ट करा, तुम्हाला भेटून गेला एज. ओके, एस्केप दाबा दोनदा, क्लिक करा, तुम्हाला रूफची एज भेटून गेली. आता पुन्हा जर तुम्ही रिअलिस्टिक केलं याला तर तुम्हाला व्यवस्थित दिसून जाईल. तर रूफ बरोबर असं वाटतं की ते एम्बेड केलेलं आहे तिथं. ओके, बघ दिसतं व्यवस्थित आता. छान. पुन्हा एकदा जावा, ही वॉल सिलेक्ट करा.
आहे तसं मिरर पण करू शकता तुम्ही, नाहीतर कन्स्ट्रक्ट करा. मिरर करून बघूत आपण, ट्राय करू. सिलेक्ट केलेली आहेच मिरर बाय ड्रॉ ऍक्सिस. त्याचा सेंटर पॉईंट घ्या, इथं दाखवतो आपल्याला. ओके, मिरर झालेला आहे आपल्याला, बघूत आपण साऊथ नॉर्थ. ओके, इथेही व्यवस्थित लागलेली आहे वॉल आपली, बरोबर एम्बेड झालेली आहे. आपल्याला एवढंच हवं होतं, एवढंच भेटलं आपल्याला. चांगलं दिसतं चांगलं दिसतं. ओके, ठीक. आता पुढे आपल्याला इथं स्टेअर हव्या. आता स्टेअर आपल्याला आपण जर असे काढायला गेलो स्टेअर थ्रू तर नाही नीट येणार. थोडस आपण मॉडेलिंग प्लेस करू त्याला. आता मी शक्यतो सिलिंग नाही तर केस वर्क मध्ये करतो. केस वर्क मध्ये बघू आपण, नाहीतर जनरेट मॉडेल. केस वर्क मध्ये बघू. मी शक्यतो स्वीप वापरतो स्टेअर साठी, पण आपण आता एक्सट्रुजन वापरून करतो. ओके, एक्सट्रुजन पहिल्यांदा सेट प्लेन करायचं आपल्याला. सेट प्लेन वर क्लिक करा, पिक अ प्लेन. ओके, आपल्याला इथे हवे ह्याच्यावर, मग ह्या प्लेनला सिलेक्ट करा. त्यानंतर ओके ठीक आहे, लाईनच घेतली आपण. सेट प्लेन घ्या, पिक अ प्लेन. ओके, आणि इकडचा प्लेन पिक करा. हा म्हणजे आपल्याला इकडं हवे. राईटला घेऊयात आपण, आणि इथून 9 इंच खाली, 9 इंच, पुन्हा 9 इंच, पुन्हा खाली 9 इंच, पुन्हा साईडला 9 इंच, पुन्हा खाली 9 इंच, पुन्हा 9 इंच, पुन्हा खाली 9 इंच, पुन्हा 9 इंच घ्या. सॉरी, 11 इंच झालं ते. कंट्रोल Z करायचा. हे मोठे असले तरी चालेल आपल्याला सध्याला, म्हणजे आपण काही क्लायंटसाठी देत नाहीये, जस्ट मॉडेल करायचं आपल्याला, आपण करतो. ओके ठीक. आता ह्याला जरा असं सरळ करूत आपण, आणि इथं ओके म्हणून. ठीक आहे, ओके झालं. फ्रंटला जाऊ. बघा, हे असं दिसतं आपल्याला. आता दोन्ही ॲरो दिसतात आपल्याला की कुठे स्ट्रेच करायचं. आता आपल्याला ह्याच्या आणि ह्याच्या मध्ये हव्या असेल, याला पहिल्यांदा इकडून आणून इथं स्टेप करून टाकू, ह्याला इथं आणून इथं स्टेप करून टाकू. ठीक आहे, ह्या आपल्या झाल्या स्टेअर. आता बघा, ह्या आपल्या स्टेअर अशा दिसतात, 9 इंची आहे. तुम्हाला साईज वगैरे वाढवायची असेल, साईज वाढवू शकता. अर्थातच तुम्ही स्ट्रेच करायचं असेल, स्ट्रेच करू शकता. जास्तच लहान वाटत असेल, थोडस मोठं साईज वाढवली तुम्ही तरी चालेल. ओके ठीक आहे, ह्याला सगळ्यांना सिलेक्ट करा. इथं मटेरियल येतं आपल्याला, मटेरियल आलेलं आहे. 3 डॉट्स वरती क्लिक करा. स्टेअरकेस मटेरियल म्हणून क्रिएट करू आपण. 4 झालेत आपले मटेरियल. क्रिएट न्यू मटेरियल, डिफॉल्ट न्यू, रिनेम 05 स्टेअरकेस मटेरियल, आणि एंटर दाबा. असेच ब्राउझर उघडा. ठीक, असंच ब्राउझर उघडा. अपीअरन्स मध्ये जावा, त्यामध्ये फ्लोरिंग मध्ये ओके फाईन, वूड वरती जाऊ आपण. वूड वरती ऍक्च्युली देवधार टाइप जरा कुठलं दिसणार असेल तर ते छान दिसतं. चॉकलेट ब्राऊन किंवा त्या टाइप मध्ये, म्हणजे देवधारची तशी असते. ओके, मॅप वाईल्ड बेरीज छान दिसते.
ग्राफिक्सवर जाऊ, यूज रेंडर, अप्लाय. ओके ओके ठीक, छान दिसतंय. चालेल, नो इश्यू. आता इथं हे फिनिश मॉडेल करू. चालेल. आता याचं आपल्याला फ्रेमचं मटेरियल बदलायचं आपल्याला. एडिट टाईपमध्ये जाऊ. इथे बायोहोस्ट आहे, पॅटर्न आहे, ट्रिम विंडो, इंटिरियर फ्रेम मटेरियल, एक्सटिरियर ट्रिम मटेरियल, एक्सटिरियर फ्रेम मटेरियल. इथं क्लॅड व्हाईट नको आपल्याला, ते आपण आता वापरलेलं एक्सटिरियर, सॉरी कुठे गेला आपण, स्टेअरकेसचं मटेरियल. ओके, अप्लाय. ओके, क्लिक करून बघा. ओके, सगळ्यांचं चेंज झालं ना हे मटेरियल, चांगले. आता सेम वे इथं जर आलो आपण, याचं मटेरियल चेंज करू, पण ते नाही व्यवस्थित दिसणार. ठीक आहे, तसं त्याला तरी तसंच ठेवतो आपण. स्लॅब व्हाईटच आहे आपला, व्हाईटच ठेवतो आपण. आता ओके, फॅमिली होती मग अशी आपली, क्लोज करू. बऱ्यापैकी चांगलं दिसतं. सेम वे आपण आता साईड प्लॅन होतो. ऍक्च्युली साईड प्लॅन आपल्याला ग्राउंड लेवलला उडवावं लागणार आहे, म्हणजे तिथं आपल्याला टोपो सरफेस क्रिएट करायचा आहे. मासिंग अँड साईड, तिथं टोपो सरफेस क्रिएट करू आपण. आता प्लेस पॉईंट आहे इथं ऑप्शन, प्लेस पॉईंटचं इथं डायरेक्ट पॉईंट तुम्हाला दाखवतो. शक्यतो मोठा सरफेस घ्यायचा कन्सिडर करताना, जेणेकरून रेंडर करताना काही इश्यू येत नाही. ओके, आपण व्यू वाटला तर द्या, नाहीतर जस्ट एस्केप दाबा, दोनदा डिलीट करा. तिन्ही पॉईंट सिलेक्ट करा, कॉपी म्हणा, मल्टिपलला क्लिक करा, सॉरी क्लिक करा, कन्स्ट्रेंट, जस्ट मेक दी मल्टिपल कॉपीज, आणि आता कॅमेराच्या बाहेर. ओके, सरफेस क्रिएट झालं. साऊथ मध्ये जाऊ बघा, कुठे 4 फीटच्या वरती क्रिएट झालेलं आहे ग्राउंड आपला, टोपो सरफेस आहे ते. आता आपल्याला हे कुठं हवं आहे, खाली हवं आहे, इथं घेऊन यायचं याला. बघा, हे अलाइन झालं. आता 3D मध्ये जातो. 3D मध्ये गेलं की आपल्याला दिसेल टोपो सरफेस दिसतो आपल्याला. ठीक आहे, आता याला आपण ग्रास देऊन टाकू. बाय कॅटेगरी इथे दाखवतो आपल्याला मटेरियल. क्रिएट न्यू मटेरियल, राईट क्लिक, रिनेम 06 टोपो सरफेस, एंटर. असेच ब्राउझर उघडा, अपीअरन्स, ह्याच्यामध्ये खाली या, इथे साईट वर्क असतं. जस्ट ओके, साईट वर्क मध्ये तुम्ही खाली गेला की तुम्हाला ग्रास मिळून जाईल. ओके, इथून सुरू आहे ग्रास, ब्लू ग्रास, डार्क रे, जेनेरिक, हाय क्वालिटी, रॉ फील्ड, शॉर्ट. ओके, हे सगळे टाईप मिळून जातात. द वन विच आय प्रिफर इज हेच, ते डार्क पण आहे आणि छान दिसते. ग्राफिक्स वरती या, रेंडरिंग, अपीअरन्स, अप्लाय. ओके ओके, फाईन. हे जे मटेरियल आहे, मटेरियल इथं चेंज करू आपण, ते व्हाईट व्यवस्थित नाही दिसत.
स्टेअरकेसचं मटेरियल देऊन टाकू. ओके. ओके फाईन. ठीक आहे. फर्स्ट फ्लोर लेवलला जाऊ आपण. विंडो सिलेक्ट करा. इथं क्रिएट सिमिलरचं ऑप्शन येतं, त्याच्यावरती क्लिक करा आणि इथे विंडोज देऊन टाकू आपण. इथून एक ओके, इथून 12.5 फीट, पुन्हा इथून 9 फीट होते आपल्याला. ओके 12.5 फीट. सगळ्या विंडो सिलेक्ट करा आणि शिफ्ट करा म्हणजे ते प्लेसमेंट व्यवस्थित दिसेल. ओके, आय गेस द प्लेसमेंट इज फाईन. सगळे सिलेक्ट आहेत. ड्रॉ मिरर बाय ॲक्सिस. इथं सेंटर लाईन स्नॅप करून मिरर करून घ्या त्याला. तुम्हाला विंडोज मिरर होऊन भेटतील इथे. ओके, सेम वे एस्केप दाबा, ही विंडो सिलेक्ट करा, क्रिएट सिमिलर. इथे पण विंडो द्यायची आहे आपल्याला 6 फुटावर आणि इथेही 6 फुटावर. ओके फाईन. आता 3D मध्ये जातो आपण. आता विंडोज व्यवस्थित दिसतात आपल्याला. खाली गेलो आपण. आता हा फ्लोर आहे आपला ऍक्च्युली. इथे आपल्याला स्टेअर्स करायच्या. स्टेअर्स. आता त्याकरता आर्किटेक्चरला जाऊया. स्टेअर्स वरती क्लिक करू आणि स्टेअर वरती क्लिक केलं की तुम्हाला तो विचारता ऍक्च्युली कुठे पाहिजे. आपल्याला ग्राउंड फ्लोअर पासून ते फर्स्ट फ्लोअर पर्यंत पाहिजे, म्हणजे 7 दाखवतो डिझाईन नंबर. ओके, 11 इंची ट्रेड आहेत. 7 स्टेअर दाखवतो आपल्याला 4 फुटासाठी. ओके, सो आपल्याला स्टेअर पाहिजे आहेत. तर कुठून पाहिजे, इकडून कन्स्ट्रक्ट करू आपण. ठीक आहे, एवढं झालं. त्याची डायरेक्शन फ्लिप करून घेऊ. ओके, सिलेक्ट करा, स्ट्रेच करा इथपर्यंत. याला इथपर्यंत स्ट्रेच करा. सेंटरला घ्या याला. ओके, सेम वे सिलेक्ट करा, मिरर करा. ओके, आणि आणखी स्टेअर घ्या. सेंटर पासून याला सिलेक्ट करा, क्लिक करा. याला पण मिरर करू आपण. अलाइनमेंट जर हल्लेली असेल तर डायरेक्ट अलाइन म्हणायचं, हे अलाइन होऊन जाते. ओके, जस्ट अलाइन करून घेतो आपण, बाकी काही नाही आहे. सगळं झालं की टिक करा.
दॅट इज फिनिश करा मॉडेल. ओके, कंटिन्युअली कनेक्ट नाही आहे त्याच्यामुळे तो नाही म्हणतात असं. बघ आपण बघू काय म्हणतात. 3D वरती गेलो आपण, आतमध्ये आपल्याला दाखवतात स्टेट्स. ओके, जर बघायचे असते तर वरून पण बघू शकतो. एक्सक्यूज मी. वरून असं दिसतं आपल्याला. आता हे ऍक्च्युली उलटे झालेले आहेत. याला फ्लिप करूया आपण. एडिट स्टेअर वरती जाऊ. हे सिलेक्ट केलं, याला फ्लिप केलं, हे सिलेक्ट केलं, याला फ्लिप केलं. बर, कोणतेही 2 फ्लिप होतात असं होतं. ओके ठीक. याला डिलीट करू. ठीक, 2 साईडचे स्टेअर ठेवतो आपण. हे डिलीट करून टाकू. ओके, आता बघा आपल्याला खाली काही नाही आहे इथे, म्हणजे आपल्याला खाली आणखी फ्लोर द्यायचा आहे. तर त्याकरता आपण काय करूया, एक 3 इंची फ्लोर जनरेट करू आपण खाली, म्हणजे फक्त एवढ्या पुरतं. फुल अँड सोल जर केला तरी चालतो, तसं काही नाही आहे इश्यू. मॉडिफायर स्टेअरचा आपण क्लिक केलं नव्हतं, आता झालेलं आहे. ठीक, हे रेलिंग्स आहेत ऍक्च्युली. रेलिंग्स जर नको असतील तर क्लिक करा आणि रेलिंग्स काढून टाका. डिलीट म्हणा, रेलिंग्स निघून जातील. फ्लोर वरती या, फ्लोर आर्किटेक्चर 6 इंची फ्लोर आहे. ठीक आहे, 6 इंची असू दे, 6 इंची घेऊ आपण. फिनिश. 3D ला जाऊया. खाली बसलेला आहे, याला ग्राउंड लेवलला टाकूया आपण. ओके फाईन. सायन्स फ्लोर टॉप फ्लोर इथलं आपल्याला काढायचं आणि स्टेअर केसचं मटेरियल द्यायचं आपल्याला. ओके ओके, अप्लाय. ओके ठीक, हे झालं आपलं तयार. ठीक, हे साऊथ इंडियन स्टाईल मधलं मंडला घर तयार झालेलं आहे आपल्याला. आता ह्यामध्ये छज्जा वगैरे द्यायचं असेल, ते जर करायचं असेल तर तेही करू शकतो आपण, तेही करता येतं. आता ह्यामध्ये वरती जर डिझाईन वगैरे करायची असेल तर तेही करता येते. आता इथं फक्त आहे एडिट प्रोफाईल म्हणायचं. एडिट प्रोफाईल म्हटलं की इथं रेक्टँगल सिलेक्ट करा, कुठेही सेंटरला क्लिक करा. वरचा आणि खालचा डिस्टन्स फक्त बघा तुम्ही व्यवस्थित येतं का तुमच्याकडनं, आणि जस्ट सेंटर बघा आणून द्या. म्हटलं एस्केप दाबा 2दा. वरती जर जास्त गेल्यासारखं वाटत असेल खाली आणायला थोडंसं खाली घ्या. ओके, सेंटरला येतं का बघा, ते फ्रंटला घ्या. हिडन लाईन्स करा. तुम्हाला जर अंदाज येत नसेल हिडन लाईन्स करा. आणि आता बघा सेंटरला वाटतं का तुम्हाला, जर वाटत असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर पूर्ण सिलेक्ट करा हे आणि ॲरोच्या मदतीनं सेंटरला घ्या. आता ह्याच्या अलाइनमेंट मध्ये हे आणि ह्याच्या अलाइनमेंट मध्ये हे आहे, म्हणजे सेंटरला आला आता. ठीक आहे, आता थोडंसं वर घेतो आपण. चेक करा, हे तुमचा गॅप ऑटोमॅटिकली तयार झालेला आहे. ओके, आता ह्याला तुम्हाला पाईप वगैरे जर द्यायची असेल तर तुम्ही तेही करू शकता. तुम्हाला रिअलिस्टिक करून दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बघा गॅप तयार झाला. इथे पुन्हा कंपोनंट मॉडेलिंग प्लेस,
मगाशी आपण घेतलं तसं आता जनरेट मॉडेलने तुम्हाला घेऊन दाखवतो. जनरेट मॉडेल, ओके, एक्सट्रूजन, सेटअप ऑफ प्लेन, पिको प्लेन, ओके वर क्लिक करा आणि हा प्लेन सिलेक्ट करायचा आपल्याला. हा हायलाइट झाला ना, हा सिलेक्ट करायचा. झूम इन करा, सर्कल सिलेक्ट करा, 1 इंची 2 इंची, ओके 2 इंची बस आहे सर्कल. एस्केप दाबा दोनदा, सर्कल सिलेक्ट करा, कॉपी, मल्टिपल आणि ह्याच्या बेस पॉइंट पासून आपल्याला किती हवे आहेत, 2, 3, 4, ओके 4 बस आहे. पण हे खूप जवळ वाटतात. आता सिलेक्ट करा 4 पण खाली मूव करा. बघा व्यवस्थित डिस्टन्सला वाटतात आता, ठीक आहे. ओके म्हणा, फिनिश मॉडेल करायचं. फ्रंटला या ॲरोला इथे आणून क्लिक करा आणि फिनिश मॉडेल. ओके, तुमची पाइपिंग पण क्रिएट झालेली आहे अशा तऱ्हेने. ओके, बघा आता हे आणखी जर साईज वाढवायची असेल याची तर हे पण करता येतं आपल्याला. समोर जर जास्त हवा असेल तर एडिट बाउंड्री म्हणायचं आणि एडिट बाउंड्री म्हटल्यानंतर डायरेक्टली तुम्ही रूफची साईज वाढवू शकता समोर. ओके, आता आपल्याला इथं बाहेर स्ट्रक्चर जर तुम्हाला करायचं असेल खिडकीला वगैरे तर तेही तुम्ही करू शकता डायरेक्टली, म्हणजे छज्जा वगैरे आपण जे म्हणतो, किंवा तुम्हाला एक्सट्रूजन मध्ये काय हवं आहे तर ते तसं करू शकता तुम्ही. ओके, आपण सध्याला तरी फ्लोअर क्रिएट केलेला आहे, आणखी एक फ्लोअर क्रिएट करू आपण. फ्लोअर मध्ये जाऊ आपण, फ्लोअर प्लॅन मध्ये, सॉरी आर्किटेक्चरल जाऊ, त्यानंतर फ्लोअर आर्किटेक्चर, एडिट टाईप, डुप्लिकेट आणि इथं 3 इंची फ्लोअर करू. 3 इंची एडिट मध्ये जाऊ, तिथे 3 इंची फ्लोअर करू. ओके ओके, रेक्टँगल घ्या आणि जस्ट इथं सिलेक्ट करा. म्हणजे किती बाय किती तुम्हाला करायचं तुमच्या एरियानुसार तुम्ही करू शकता. तुम्हाला जर कंपाऊंड वगैरे द्यायचं आहे किंवा तुमची जागा किती आहे काय नाही तुम्हाला माहित आहे तर त्या हिशोबाने तुम्ही करू शकता. ओके, ठीक. ओके, क्लिक करा, ओके म्हणा. हायलाइटेड फ्लोअर ओव्हरलॅप मागताय तर ठीक आहे. आपण साऊथ एलिव्हेशनला जाऊया. साऊथ एलिव्हेशनला जाऊन कुठे आहे ते ओव्हरलॅप इथे म्हणतात बरोबर. याला थोडंसं वर द्यायचं. वर आला स्लॅब आपला ग्राउंड लेवल पासून वर आला. ओके, मध्ये बघू आता. बघा हे असं दिसतं काय तो असं, हा बरोबर हे दिसतं आपल्याला. ओके, हे असं दिसतं आपल्याला आत्ता. ओके, कास्ट शर्ट जर म्हणलं तरी चालतंय.
ठीक आहे, इथे शॅडोज वगैरे आले बरोबर. आता पुन्हा एकदा ग्राउंड लेवलला जाऊ आपण. ग्राउंड लेवलला जाऊन बॉल घेऊ, वॉल आर्किटेक्चर. नवीनची वॉल आहे, ठीक आहे, नवीनचीच ठेवू आपण. फेस एक्सटिरियर आहे, बरोबर आहे. त्याच्यापेक्षा डायरेक्ट रेक्टँगल. ओके, ह्याच्यावरती ॲरो घेऊन जावा आणि टॅप की दाबा, सगळी वॉल सिलेक्ट होती. सगळी वॉल सिलेक्ट झाली की अनकनेक्टेड आहे. इथे आपल्याला पाहिजे 7 फीट कंपाऊंड वॉल करतो आपण. सो 7 फीट हाईट देऊन टाकूया. 3D मध्ये येऊ. 3D मध्ये असं आपल्याला काहीच स्ट्रक्चर दिसतो. ओके, आता आपल्याला या साईडला पार्किंग विथ स्विमिंग पूल करायचं. त्यासाठी जस्ट इकडची वॉल आहे ती एक दोन आपण इथपर्यंत आणूया. ओके, या ओपनिंग पण भेटली आपल्याला पार्किंग करता. हवं तर तुम्ही